तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय आज आपण बघणार आहोत आता 10वीचा व्यवसाय इतिहासाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास व्यवसायामधील धडा क्रमांक 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास याचा आपण व्यवसाय बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे संपूर्ण उत्तरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला बाकीचे पण संपूर्ण धडे बघायला मिळून जातील. 1 ते 4 पर्यंतचे धडे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलेच आहेत. तुम्हाला 1 ते 4 मधील एखादा अपूर्ण असेल तर तो तिथे जाऊन तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर इथे तुम्हाला स्वाध्याय, इथे तुम्हाला या गाळलेल्या जागा विचारलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला पूर्ण करून दिलेल्या आहेत, त्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गाळलेल्या जागांच्या खाली तुम्हाला काही प्रश्न दुसऱ्यामध्ये सांगितले की पुढील प्रत्येक गटाची चुकीची जोडी ओळखून लिहा. तर चुकीची जोडी, पहिल्याची चुकीची जोडी पहिली आहे, दुसऱ्याची चुकीची जी जोडी आहे ती दुसरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर खाली तुम्हाला दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करायला सांगितलेली आहे. तर खाली काही संकल्पनांची तर तुम्हाला पूर्ण करायला लावलेली आहे. तर पहिल्याचं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि वृत्तपत्रे हे उत्तर आहे. तर दुसऱ्याचं दर्पण, भाऊ महाराज आणि आगर टिळक आणि दीनबंधू हे उत्तर आहे. त्याच्यानंतर खालच्याच उत्तर आकाशवाणी, वेब पत्रकारिता, दूरदर्शन, वृत्तपत्रे, न्यायपालिके ही उत्तर आहे. त्याच्यानंतर खाली 1972, 1991, त्याच्यानंतर खाली दिल्ली दूरदर्शनाची सुरुवात आणि भारतात रंगीन दूरदर्शनाचे आगमन. त्यानंतर खाली तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात टिपा लिहायला लावलेले आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य प्रमाण कार्य, तर त्याचे उत्तर मी तुम्हाला इथे 3 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मध्ये प्रसार माध्यमांची आवश्यकता सांगितलेली आहे. तर ते उत्तर पण मी तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली काही प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र, तर त्याचं मी तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहून दिलेलं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 4 बॅगोल गॅरेट्स याचं उत्तर मी तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तुमचं उत्तर सुरू होतं. तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. वेब पत्रकारिता, तर त्याचं मी तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहून दिलेलं आहे.
त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 मध्ये तुम्हाला सकाराम स्पष्ट करायला लावलेले आहे. त्याचे सकाराम स्पष्ट करायला लावलेले आहे, त्याचे मी तुम्हाला सकाराम स्पष्ट करून दिलेले आहे. काही 2 मुद्द्यांमध्ये उत्तरे तर काही 3 मुद्द्यांमध्ये उत्तरे मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता प्रसार माध्यमांद्वारे मिळवणाऱ्या माहितीचे चिकित्सक अलग करून घ्यावे लागते. तर त्याचं उत्तर इथं तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये मी लिहून दिलेलं आहे. त्यानंतर 2 वर्तमानपत्रांचा इतिहास या विषयांची गरज पडते. तर त्याचं उत्तर मी तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेलं आहे. जे तुम्हाला 3 सर्व प्रसार माध्यमांद्वारे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. त्यानंतर खाली 4 वृत्तपत्रे ही माहितीच्या व ज्ञानाच्या प्रवासाची साधने आहेत. त्याचं उत्तर मी तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून जा, जेणेकरून मला पुढची नेक्स्ट 6व्या धड्याची प्रश्न उत्तरे टाकायला प्रोत्साहित मिळेल आणि मी लवकरात लवकर तुम्हाला 6व्या धड्याचा पण व्यवसाय टाकायला देईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती, म्हणजे तुमचा पटकन व्यवसाय देखील कंप्लीट होईल. तर 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. सकाराम स्पष्ट करायला तुम्हाला लावलेलं आहे. त्यानंतर खाली 6 भारत एक खोज आणि दूरदर्शनावरील मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. उत्तर मी तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली प्रश्न 6 पुढील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहे. खालील काही प्रश्न आहे त्याचे. IBCचे नामकरण काय झाले? तर IBCचे नामकरण काय झाले हे तुम्हाला इथं उत्तर लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली विविध भारतावरील किती भाषा व बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? तर ते पण मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली आकाशवाणी कोणते कार्यक्रम प्रसारित करते? याचं उत्तर पण मी तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेलं आहे. व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुम्हाला पुढील धड्याचे व्यवसाय बघायला मिळून जातील. आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती आपण मराठीचे पण काही व्यवसाय अपलोड केलेले आहे, ते पण तुम्ही बघू शकतात. नंतर खाली प्रश्न 7 पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. तर सविस्तर उत्तरे मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. तुम्ही हे सविस्तर उत्तर लिहून घ्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, PDF जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम ID दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही PDF मागवू शकतात. फॉलो करून मेसेज करा, DM तुम्हाला ही PDF प्रोव्हाइड केली जाईल. ही म्हणजे ऑल पहिल्या धड्यापासून तर 9व्या धड्यापर्यंत संपूर्ण PDF
त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली 3 भारतातील आकाशवाणीच्या प्रगतीच्या वाटचालीचा आढावा घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 4 भारतीय दूरदर्शनाच्या विकासाची वाटचाल थोडक्यात लिहा. तर वाटचाल मी तुम्हाला थोडक्यात लिहून दिलेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक तक्ता दिला आहे. त्या तक्त्यामध्ये तुम्हाला वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन लिहायला लावलेली आहे. तर ते मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर मुद्दे आहे: सुरुवात, पार्श्वभूमी, वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन. त्याच्यानंतर खाली तुम्हाला अजून दुसरं आणि तिसरं पण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मुद्द्यांमध्ये माहितीची, कार्यक्रमाचे स्वरूप, तुम्ही असं स्क्रीनशॉट पण मारून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हे लिहायला स्क्रीनवरून जमत नसेल तर तुम्ही गॅलरीमधून पण लिहू शकता स्क्रीनशॉट घेऊन. खाली तुम्हाला अजून एक तक्ता दिलेला आहे. कार्य 3 नंबर. मध्ये तुम्हाला वर्तमानपत्रे आणि नियतकालिके लिहायला लावलेली आहे. तर मी तुम्हाला ते लिहून दिले. तुम्ही याचं पण एक स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा इथूनच लिहून घ्यायचं. तुम्हाला जर इथून लिहायचं असेल तर इथून पण लिहून घ्या. पण व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ कशी वाटली लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला पण पुढची व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल. आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.